नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर कालचा जो एपिसोड झाला बिग बॉस मराठीचा, तर त्यामध्ये आपण बघितलं की जो राडा झाला निक्कीचा आणि जे आर्याचं वाजलं, त्याच्यानंतर आर्याला शिक्षा झाली, जेलमध्ये ठेवण्यात आले आणि आजच्या भाऊच्या धक्क्यावरच काय निकाल लागणार याच्याकडे सगळेच प्रेक्षक वर्ग जे आहे ते म्हणजे त्यांचा एक कल आहे बघण्याचं की कसं काय शिक्षा दिली जाते. सगळ्यांना वाटते की आर्या कुठे चुकलेलं नाही आहे. आर्या कशा पद्धतीने म्हणजे तिचं काही जर ऍक्शनच तशी असेल तर रिॲक्शन तशा प्रकारची झालेली आहे आणि जर झालीच असेल चुकी तर तिला या चुकीसाठी माफी द्यावी. कारण त्या बाईनी जो कहर केलाय घरामध्ये ते त्याच्या बदली हे जे आज झालेलं आहे ती फक्त एक रिॲक्शन आहे. तर हे सगळं बाजूला ठेवूया, कारण ह्याचं तर आपण म्हणजे हे तर होणारच आहे, पुढे आजच्या भागात होईलच. पण जे कालच्या भागात जी एक निंदनीय घटना घडली की खरोखर की माणूस कुठल्या खालच्या थरापर्यंत जाऊ शकतो एखाद्याबद्दल विचार करताना, त्याचे मनस्थिती बघून त्याच्यावर बोलताना काय बोलू शकतो, तुमच्या बौद्धिक पातळी कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही खाली घेऊन जाऊ शकता. तर झालं असं की एक विरंगुळा म्हणून बिग बॉसने एक टास्क घेतला. टास्क म्हणण्यापेक्षा एक विरंगुळा म्हणून जे मध्ये मध्ये बिग बॉस घेत असतात, कमेंट्स वाचण्याचा टास्क असतो, कोणाबद्दल काहीतरी बोलण्याचा टास्क असतो त्यावेळी. तर असं झालं की सगळ्यांना बोलवून ज्यांच्या ज्यांच्याकडे जे म्युच्युअल फंडचे कॉईन आहेत जे बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यांना दिले जातात आणि त्याचा उपयोग ते वेळच्या वेळी आपल्या संरक्षणासाठी करू शकतात किंवा आपल्या एखाद्या बाबी पूर्ण करायची असेल तर त्यावेळी करू शकतात. तर काल असं करण्यात आलं की ज्यांच्याकडे कॉईन जास्त असतील, ज्या सदस्याकडे कॉईन जास्त असतील त्यांना लक्झरी आयटम पुरवण्यात येतील असं बिग बॉसने सांगितलं. की लक्झरी आयटम मध्ये काय काय देण्यात आलं, तर केक देण्यात आलं होतं, बिर्याणी देण्यात आली होती आणि एक पिझ्झा देण्यात आला होता. तर या तीन गोष्टीपैकी ज्याच्याकडे कॉईन जास्त आहेत तो हे पदार्थ स्वतः खाण्यासाठी किंवा स्वतःला घेऊ शकत होता कॉईन रिडीम करून. तर सगळ्यात जास्त कॉईन जे आहेत घरामध्ये बिग बॉसच्या आतापर्यंत सूरजकडे जास्त आहेत. 150 कॉईन त्याच्याकडे आहेत, बाकीच्या सगळ्याकडे 50-100 अशा प्रकारे आहेत, पण सूरजकडे सगळ्यात जास्त कॉईन आहेत. तर मग सूरजला विचारण्यात आलं की तुला काय खायचं आहे का, तर तो सोफ्यावरच बसला होता आणि सोफ्यावरूनच त्याने पॅडीदादांना नाही नाही मला नाही काय नको यातलं असं बोलला. पण पॅडीदादा काय बोलले की असं नाही चालणार सूरज, तू समोर ये स्टेजवर आणि तुला काय बोलायचं आहे ते बोल. मग सूरज स्टेजवर गेला. त्याने स्पष्ट सांगितलं की मला ह्यातलं काही नको आहे, मला माझे फॅन लोक हे असं भरपूर देण्याचा प्रयत्न करतात पण मी ते खात नाही. आणि मग तुला काय पाहिजे पॅडीदादा, तुला काय पाहिजे ते सांग, बिग बॉस ते पुरवतील. तर तो बोलला की भाजी भाकरी आहे का किंवा बाजरीची भाकरी आहे का, असेल तर ती मला द्या, मी ती घेईन. आता तो साधा मुलगा आहे, तो खेडेगावातून आलेला आहे, एवढ्या वाईट परिस्थितीतून तो उभा राहिलेला आहे. त्याची परिस्थिती आता सगळ्या महाराष्ट्राला कळालेली आहे. त्याला लहानपणापासून त्याच्या डोक्यावर आई वडिलांचे छत्र नाही, त्याने शाळा शिकलेली नाही, त्याचा तितका अनुभव नाही आहे. मग तो जे त्याला वाटते तो बोलतोय, पण याच्यावर अरबाज आणि वैभवने आक्षेप घेतला. हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी अरबाज आणि वैभव बसलेले असतात त्यावेळी यांच्यामध्ये चर्चा रंगते. अरबाज म्हणतो की वैभव तुला काय वाटतं रे, हा खोटं वागत असेल, हा खरं वागत नाही आहे, हा खूप शहाणा आहे, ह्याला सगळं कळतं, कोण मागेल भाकरी वगैरे कोण मागेल, आणि सगळं स्टंटबाजी करतो. मागच्या वेळेस पण मागच्या एपिसोडमध्ये गणपतीला मोदक ठेवायचा जो स्टंट केला तो, ह्याला सगळं कळतंय, ह्याला बाहेर जनता काय पाहिजे काय नाही ह्याला माहित आहे, त्यामुळे तो तसा वागतोय. मग वैभवही त्याच्यावर उत्तर देतो की हा मलाही तसं काहीतरी वाटतंय पण हे खोटं असावं, खरं नसावं, कारण जर खरं असेल तर मग त्याला खूप जड जाईल. अशा प्रकारची यांच्यात चर्चा चालू होते. तर अरबाज मला तुला सांगायचंय की दादा, की तो घरात आल्यापासून कसा वावरतोय, कसा बोलतोय, कसा, तुझी सुद्धा त्याने बाजू घेतली एका पॉइंटला, त्यावेळी तू त्याला जाऊन म्हटलं की सूरज तू माझी बाजू घेतली यार, थँक्स यार, कोणी बाजू नाही घेतली, तू माझ्या बाजूने बोलला, त्याला गळाभेटी गेली आणि आज तू त्याच्याबद्दल असं बोलतोय. अरे तुमच्या ज्या अक्कल आहे ते कुठं घाण ठेवून आलाय का, तुम्हाला अक्कल नाही आहे का, कुणाबद्दल काय बोलतोय. तो मुलगा जो आहे तो मनापासून सगळं बोलतोय, सगळं शेअर करतोय. काय टास्क मध्ये तो कसाही वागत असेल, टास्क मध्ये तो रॅश वागत असेल, त्याचं जे अग्रेशन आहे तो दाखवत असेल, पण इतर वेळी नंतर टास्क झाल्यानंतर तो तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन मिसळतो, दादा म्हणतो, दीदी म्हणतो, ताई म्हणतो सगळ्यांना. तर तुम्ही त्याच्याबद्दल असे विचार करता, तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, त्यांना सगळं दिसतंय. आणि पुढच्या वेळेस जर तू नॉमिनेट झालास तर तू सरळ घराच्या बाहेर जाणार, जसे की आता वैभव जाणार आहे. आता आजच्या भागात काय होतंय, आर्याबाबत काय विचार केला जातोय, वोटिंग बाबत काय विचार केला जातोय, कोण बाहेर जाणार कोण आत राहणार हे आज आपल्याला नक्कीच कळेल. त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय.
सगळ्यांचे म्हणणं असं आहे की आर्या जर घराबाहेर गेली तर बायकॉट बिग बॉस करून टाकायचं. तर बघू काय काय होतंय. ऍक्च्युली बिग बॉस पण बायस झाल्यासारखं वागतोय. पण बघू आता आजच्या भागात काय होतंय, रितेश दादा काय ऍक्शन घेतात आणि नेमकी आर्याला काय शिक्षा होते हे बघण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी, कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर. आणि हो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, माझं मत पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जितकं होईल तितकं शेअर करा, की ह्या ज्या गोष्टी आहेत सूरजबद्दल जे वाईट बोललं जातंय, निगेटिव्ह बोललं जातंय, याच्या बाबतीत कुठंतरी विचार व्हावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपला सपोर्ट फक्त आणि फक्त मराठी माणसाला, मग ते सूरज भाऊ असतील, पॅडी भाऊ असतील, नाहीतर डीपी दादा असतील, तर यांना सपोर्ट करा. नेहमी वोट करत राहा. जरी नॉमिनेट झाले तरी आपल्या हातात आहे त्यांना वाचवणं. तर वोट करत राहा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.